नमस्कार, मी सारिका सातशीवर मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आता मोठ्या प्रमाणात द्राक्षाचा सीझन चालू आहे। तर आज आपण अतिशय मस्त अशी द्राक्षीपासून ही मिठाई बनवणार आहे। खायला तर अतिशय मस्त लागते, अतिशय सॉफ्ट तयार होते आणि झटपट होते। कोण जास्त काही साहित्य लागत नाही, करायला अतिशय साधी आणि सोपी रेसिपी। आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार। तुम्ही बघू शकता किती मस्त छान अशी ही सॉफ्ट मिठाई तयार झालेली आहे। तीही एका वाटी मस्त ही मिठाई आपण एक वाटी द्राक्षीपासून बनवतो। वजनी ग्रॅम सांगायचं म्हणलं तर पावशेर द्राक्षीमध्येच आपण ही अतिशय मस्त आणि झटपटीत नवीन अशी ही मिठाई बनवू शकतो। खायला तर अप्रतिम लागते, मुलांना नक्कीच आवडीने खातील। द्राक्षीचा मोठ्या प्रमाणात सीझन आहे, तुम्ही नक्की यावेळेस ही मिठाई बनवून बघा। आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। बघा, येथे मी एक वाटी आपण द्राक्ष घेणार आहे। द्राक्षी छान आधी सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची, कारण याच्यावरती बऱ्याच प्रकारे केमिकल पावडर किंवा औषधांचा वापर केलेला असतो। इथे एक वाटी घेतलेले अशा प्रकारे सुट्टी ही द्राक्षे करून घ्यायची। आता ही मिठाई तुम्हाला कितपत बनवायची, तर मी ही मिठाई फक्त एका वाटीमध्ये बनवलेली आहे। तर तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही जास्त द्राक्षेसुद्धा घेऊ शकता। आता 2 ते 3 पाण्याने ही द्राक्षे स्वच्छ धुवून घ्यायची। याप्रमाणे बघा, थंडच पाणी वापरलेले आहे। चोळून ही द्राक्षे धुवून असे याप्रमाणे एका वाटीमध्ये काढून घ्यायची। अतिशय मस्त आणि झटपटीत होणारी ही रेसिपी नक्कीच मुलांना द्या, नक्कीच मुलांना ही आवडेल। तर बघा, अशा प्रकारे एक वाटी भरून द्राक्षे घेतले, मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यामध्ये थोडी द्राक्षे करून छान अशी ह्याची मिक्सरला फिरवून घ्यायचं, रस काढून घ्यायचा। तर अगदी याप्रमाणे बारीक असा हा फिरून घेतल्यानंतर पूर्ण हा रस काढून तयार झालेला आहे। एक गाळून घेऊन हा सगळा रस गाळून घ्यायचा। याप्रमाणे थोडं वतून घ्यायचा आणि चमच्या साहाय्याने वरती फिरवायचं, म्हणजे रस सगळा खाली पडतो। तर अशा प्रकारे पूर्ण आपण हा रस गाळून घेणार आहे। तर तुम्ही ही रेसिपी एकदा मुलांना करून दिली तर मुलं रोजच ही रेसिपी मागतील। ही कशापासून बनवले हे सुद्धा कळणार नाही, अतिशय चवीला भन्नाट अशी ही रेसिपी लागते। हा रस काढून घेतलेला आहे, तो मोजून घ्यायचा किती भरतो। हा साधारण अर्धा कप थोडंसं वरती भरला आहे। एका भांड्यामध्ये हा रस काढून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे हा तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हा रस मोजणं खूप गरजेचं आहे, तरच आपली पुढची कृती अजिबात बिघडत नाही। आता आपण अर्ध्या कपाच्या वरती हा रस होता, त्यासाठी 1 कप भरून कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये कुठली गाठ किंवा गुठळी राहता कामा नये। छान एकजीव करून हे बॅटर फिरवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये फूड कलर मी 3 ते 4 थेंब टाकलेले आहेत, हिरवा कलर घेतलेला आहे, कारण आपल्या मिठाईला सुंदर असा रंग येण्यासाठी आणि जेवढी चव महत्त्वाची तेवढं दिसणंसुद्धा महत्त्वाचं असतं यासाठी। आता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 कप मी हे ओतलेलं आहे, साखर घातलेली आहे आणि अर्धा कप पाणी घालून ह्याचा आपण छान असा पाक तयार करून घेणार आहे। एकतारी पाक करून घेणार आहे, जास्त घट्टसुद्धा पाक करायचं नाही। आता इथे खूप महत्त्वाची टिप, तुम्हाला जर ही मिठाई खूप गोड हवी असेल तर तुम्ही 1.5 कपसुद्धा साखर वापरू शकता। तुमची द्राक्षे खूपच आंबट असेल तर 1.5 कप नक्कीच वापरा आणि आंबट नसेल तर 1 कप चालेल। तर हे सगळे साखर छान इथे विथळून घ्यायची। याप्रमाणे बघा, साखर छान विथळलेले आहे। जास्त घट्ट हा पाक करायचा नाही, हलवून सतत घ्यायचं। जोपर्यंत पाकाला छान असा फेस येत नाही किंवा बुडबुडे येत नाही तोपर्यंत हा पाक करून घ्यायचा। बघा, याप्रमाणे येते असं बोटाने चिकट लागलं की या स्टेजला आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचं। याच्यामध्ये मगजच्या बिया मिळतात, त्या मी याच्यामध्ये घालून घेतलं, त्यामुळे आपल्या मिठाईला अप्रतिम अशी चव येते आणि दिसायला सुंदर दिसतं। यासाठी नसतील नाही टाकलं तरीसुद्धा चालतील। आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं ते पाकामध्ये घालून घेतलं, गॅस मंद ठेवलेला आहे। आणि इथे खूप महत्त्वाची टिप म्हणजे सतत हलवत राहायचं, अजिबात बंद करायचं नाही आणि मंद गॅसवरतीच हलवून घ्यायचं। बघा, बॅटर छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। सतत हलवून घ्यायचं, तरच हे बॅटर खाली तव्याला लागू शकतं, नाही तर तुम्ही जर थोडंसं तरी उशीर केला तर बॅटरला छान असा करपट वास येऊ शकतो। सतत हलवत घ्यायचं। याप्रमाणे बॅटर घट्ट झालं की याच्यामध्ये तूप 1 चमचा टाकून घ्यायचं वरून। तूप टाकल्यानंतर परत हे मिश्रण छान परतून घ्यायचं। याप्रमाणे बघा, नंतर परत 1 चमचा तूप घालायचं। जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तूप म्हणजे घालायचं। साधारण 4 ते 5 चमचे तरी तूप त्याच्यामध्ये हे होऊ शकतं, ॲड होऊ शकतं आणि जेवढं तुम्ही तूप घालाल तेवढी तुमची मिठाई चवीला अप्रतिम होईल। बघा, तूप घातल्यामुळे ही मिठाई आणखी सॉफ्ट झाली, कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे, दिसायला खूप छान तयार झालेली आहे
आणि तवा पूर्ण सोडत आहे, म्हणजेच ह्या स्टेजला हे बॅटर छान शिजून तयार झालेलं आहे। साधारण 3 ते 4 मिनटं हे बॅटर छान शिजवून घेणं गरजेचं आहे आणि हात लावून बघायचं। हाताला तर हे बॅटर चिकटत असेल तर परत परतून घ्यायचं, चिकटत नसेल तर या स्टेजला गॅस बंद करायचा। आणि एक मी काचेचं भांडं घेतलं किंवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, डब्बा घेऊ शकता स्टीलचा, त्याला थोडंसं आतून तेल लावायचं आणि हे याप्रमाणे घालून दाबून घ्यायचं। याप्रमाणे हाताला थोडंसं तेल लावलं आणि फक्त दाबून घेतलेलं आहे। ही मिठाई तुम्ही हॉटेलमध्ये गेला तर 200 ते 250 रुपये किलो असते। नक्कीच ही मिठाई तुम्ही घरी अगदी 10 मिनटामध्ये बनवून घेऊ शकता। खायला अप्रतिम लागते, जास्त साहित्यसुद्धा लागत नाही। बघा याप्रमाणे मी सगळं हे करून घेतलेलं आहे, दाबून घेतलेलं आहे। आणि आता तुमच्याकडे टुटी फ्रुटी असेल तर टाकू शकता, लहान मुलं घरात असेल तर त्यांना ही मिठाई याप्रमाणे टुटी फ्रुटीने सजवली तर खूप छान दिसते आणि आवडते। यासाठी असेल तर टाकले तर चालेल, नाही तर टाकले तरी सुद्धा चालेल। याच्यामध्ये तुम्ही काजूचे तुकडे सुद्धा करून टाकू शकता आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ही टुटी फ्रुटी निघणार नाही। बघा याप्रमाणे ग्रीन रेड मस्त असं हे कॉम्बिनेशन दिसतंय। जर घरात पाहुणे येणार असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर अशी मिठाई तुम्ही बनवून नक्की मुलं वाटू शकता, देऊ शकता। तर अशा प्रकारे ही मिठाई छान आहे, तर थंड होऊ द्यायची, साधारण 10 ते 15 मिनटं थंड होण्यासाठी लागते। तर तुम्ही जर असाचीवन मराठी रेसिपी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा। आणि आपल्या चॅनलमध्ये अतिशय वेगळ्या आणि नवीन आणि घरगुती साहित्यामध्ये किंवा जास्तीत जास्त घरातल्या साहित्यापासून ही रेसिपी कशी बनवायची हेच मी रोज सांगत असते आणि किंवा या चॅनलवरती पोस्ट करत असते। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। बघा थंड झालेलं आहे मस्त असं आपलं आता मिठाईसुद्धा थंड झालेली आहे। ते मी मिठाई थंड झाली, एक ताट घेतलेलं आहे आणि याप्रमाणे बघायचं हाताला तो पूर्ण ते मिठाई लागत नसेल तर उलटा करायचा डब्बा आणि थोडंसं टॅप करून घ्यायचा। याप्रमाणे थोडंसं वरून याप्रमाणे हे करून घ्यायचं, म्हणजे मिठाई पटकन सैलसर होते आणि खाली ताटामध्ये निघते। बघा वाव, किती मस्त सुंदर लुक आलेला आहे, शाईनसुद्धा आलेली आहे। आपण तूप वापरल्यामुळे या मिठाईला मस्त अशी शाईन आलेली आहे आणि अतिशय हेल्दी पौष्टिक अशी ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही जर मुलांना अशा प्रकारच्या रेसिपी त्या सीझनमध्ये खाऊ घातल्या तर मुलं नक्कीच आवडीने खातील। बघा द्राक्षी तर आपण नेहमीच खातो, कधीतरी मिठाई बनवून खाऊन बघा, खूप आवडेल घरातल्या सगळ्यांना। अशा प्रकारे हे ते फक्त 1 वाटी द्राक्षीमध्ये एवढी मिठाई तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे मी उलटं करून घेतलेलं आहे आणि आता हे ताटमध्ये उलटं करून आपण हे तुम्हाला मी कट करून दाखवते। तर अतिशय मस्त अशी सॉफ्ट तयार झालेली आहे, तोंडात टाकताच विरघळणारी आणि झटपट 10 मिनटामध्ये कोणताही पसारा न करता किंवा कोणती पूर्वतयारी न करता ही मिठाई बनवू शकते। बघा अतिशय मस्त अशी ही मिठाई तयार झालेली आहे। आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघितली तर पुन्हा प्रत्येक सीझनमध्ये अशी ही मिठाई तयार करून खाल, मला अशी खात्री आहे आणि मुलांनासुद्धा नक्की आवडेल। अतिशय सॉफ्ट, अतिशय जाळीदार अशी ही अतिशय सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही मिठाई तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवते, आतूनही सुद्धा मस्त असे रवाळ तयार झालेले आहे। ही मिठाई तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8-10 दिवससुद्धा खाऊ शकता। तर बघा आतून तुम्हाला जवळून दाखवते, मस्त सगळ्या साईड तुम्ही बघू शकता, आतून मस्त अशी ही मिठाई घट्ट दाटसर आणि विकतसारखी तयार झालेली। तुम्ही याच्या छोट्या वड्या तयार करून पॅक करून डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि एनी टाईम कधीसुद्धा खाऊ शकता। तर अशा प्रकारे ही आपली अतिशय भन्नाट अशी ही 1 वाटी द्राक्षीपासून ही मिठाई तयार झालेली आहे। आय होप ही रेसिपी तुम्हाला जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशाच पुन्हा एका छानशा रेसिपीमध्ये